नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालेलो आहे. हरिनाम सप्त्याचा शेवटचा दिवस आहे. कीर्तन होणार आहे, आरती होणार आहे आणि हंडी पण फोडणार आहे. हंडी फोडल्यानंतर महाप्रसाद होईल. त्याच्यानंतर आम्ही सर्व निघू. आता मी आणि समीरच फक्त राहिलो आहे घरी. बाकी सर्व तिथं पोचलेले आहेत. सारखे फोन येत आहेत. आम्ही आता पोचतोय. चला. ब्रह्मदेवाने कश्यप ऋषीची कथा आहे. कश्यप ऋषींच्या 2 बायका होत्या, दिती आणि आदिती अशा 2 बायका होत्या. कश्यप ऋषी जेवणाचं सांगते काय असतं. 2 बायका होत्या. दितीला कोण झाले? राक्षस. आणि आदितीला झाले मानव. देव काय आपण सांगतो तुमचा पण आमचा पण देवाचाच अवतार आहे. काही आहे म्हणजे सर्वांना त्याची ओळख नाही असं. म्हणजे आदितीला कोण झाले? देव. आणि तिथीला झाले राक्षस. देव हरिनाम सप्ताह संपलेला आहे. महाप्रसाद झालेला आहे. आता आपण सर्व निघालोय मुंबईच्या दिशेने. ठीक आहे. हा प्रवास सुखरूप हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सांग बल. चला बोल. आता तू बोल तुझ्या हिशोबाने. आता आपण आमची जी हद्द आहे तिसंगी गावातली ती जी केदार कालकाई जी इथे स्थापित आहे त्याचे दर्शन करून आपण आता पुढचा प्रवासाला निघालो आहे. तर अशा प्रकारे आपण जो आपला कोकणातला जो रस्ता आहे
तो बघू शकता तुम्ही. आणि आपल्या कोकणची जी सौंदर्य आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहे. तर सर्वांनी आवर्जून कोकणात या आणि आपला कोकण कसा आहे त्याचं सौंदर्य बघा जरा. चांगली गोष्ट आहे, तुम्ही चांगलं आपलं मार्गदर्शन केलेलं आहे लोकांना. ठीक आहे, आता हा व्ह्यू पण बघून घ्या. पण बघून घ्या, तिसंगी गावातला आहे. तिसंगी गावातना आंबोलीकडे जाताना हा व्ह्यू आहे. सह्याद्रीच्या रांगा आहेत, इथून महाबळेश्वर पण जवळ आहे. आता सध्या रस्त्या बनत आहे. 50 किलोमीटर फक्त माथेरान आहे इथून, सॉरी महाबळेश्वर आहे इथून. हे पहा. रस्ते अरुंद आहेत. अरे वा, MH05 वाला माणूस आहे. म्हणून तो समजदार होता आणि गाडी साईडला घेतली, कारण आपली गाडी पण MH05 आहे. तर असा जो कोकणातला जो आनंद आहे तो आपण 3 दिवस आपले कसे गेले हे आपल्याला कळलं देखील नाही. आणि आज आपण आपल्या परतीच्या वाटेला निघालो आहोत, पण जाऊसं वाटत नाही, कारण कोकणात जो माणूस एकदा येतो ना त्याला पुन्हा जाऊसं असं वाटत नाही मुंबईला. होय महाराजा. चला आपण पुढे असंच तुम्हाला मी काही दृश्य अपडेट करत राहीन व्हिडिओच्या माध्यमातून.
परत ब्रेक दाबेल. नवीन ड्रायव्हर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघत आहेत MH14 वाला हा नवीन ड्रायव्हर आहे आणि हा सारखा टर्निंगला ब्रेक मारत आहे ना, स्वतः पुढे जात आहे ना आपल्याला पुढे जाऊन देत आहे. पण यावेळी आपण त्याला सोडणार नाही आणि आपण त्याला क्रॉस केलेलं आहे. असं निसर्गमय सौंदर्य जो आपल्या कोकणातच आपण पाहू शकतो. आता तुम्ही पाहत आहेत अशी वेडी वाकडी वळणे जी आहेत ती कोकणाशिवाय तुम्हाला कुठेही तशी भेटणार नाहीत. आणि जो या रस्त्यामध्ये फिरण्याचा जो आनंद आहे तो आपण आज इथे खूप चांगल्या पद्धतीने आपण निसर्गाचा आनंद घेत आहोत. हे पहा कशा गाड्या येत आहेत वेड्या वाकड्या. हो, अंड्यांचा टेम्पो चाललेला आहे बाजूने. पण काय करणार, मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. कंट्रोल कंट्रोल. MH12 वाले ताई पण आपल्याला खूप त्रास देत आहेत. हे बघा मित्रांनो, सारखे ब्रेक मारतायत. कोण ह्यांना लायसन्स देतं समजत नाही. हे बघा ताई, आम्हाला तरी पुढे जाऊ द्या. एवढं चेकून लावली आता ती जाऊन दिला. तर अशा पद्धतीने ताई काय ऐकत नाहीयेत. ताई जरा चालवा गाडी. आजी आहे. आजी आहे काय? आणि ह्याचे आपल्या या टीम मधले सदस्य अजय निकम हे अशा प्रकारे झोपा काढत आहेत आणि हे असे झोपण्यासाठी गावात आलेले आहेत. आवाज कुठून काढतोय बघा. तर मित्रांनो, आता आपण या प्रवासामध्ये पाली गणपती यांच्या चरणी आपण आता पोहोचणार आहोत. आणि या गणपतीचे दर्शन आपण येताना सुद्धा घेतलेले आहे. आता जाताना आपले अमित भाऊ काय करतात त्याच्यावर सगळं डिपेंड करतं. नाही, जाताना फक्त पाया पडायच्या बाहेरूनच हा, आवाज द्यायचा त्यांना आणि निघायचं पुढे, आहे की नाही? तर आपल्याला पुढे गाडी भेटणार नाही. बरोबर आहे. काही पुढचा गाड्यांचा अडथळा असल्यामुळे आपण तिथे जास्त वेळ थांबू शकणार नाही. तर बाप्पा आम्हाला समजून घेतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आपण आता प्रवासाकडे चालूच आहोत. तर थोड्याच वेळात आपण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी बाहेरून दर्शन घेण्यासाठी तिथे आगमन करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मुंबई पुणे एक्सप्रेस. तर मित्रांनो, आपल्या प्रवासात आता आपण पोहोचलो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. आणि आता आपला परतीचा प्रवास चालूच आहे. आणि इथून आता आपण एक्सप्रेस हायवे नंतर आपला स्टॉप आहे जुईनगरमध्ये गाडीतून 3 प्रवासी उतरतील. ते थेट जोगेश्वरी आणि कांदिवलीपर्यंत. आणि 3 जण जातील आपले कल्याण डोंबिवली KDMC मध्ये. तर पुढचा प्रवास आता चालू राहील. तुम्हाला आम्ही त्याप्रमाणे अपडेट करू. तर असा आपला जो प्रवास झाला
आपला 3 दिवस कसे गेले हे आपल्याला काही कळले नाही. तर आपण अशीच नेक्स्ट ट्रिप पुन्हा एकदा अरेंज करू आणि आपण असे सर्व एकत्र मिळून कुठेतरी एखाद्या देवस्थान किंवा अशा ठिकाणी फिरून येऊ आणि असंच आपला नियोजन करून आपण फिरत राहू. आणि धन्यवाद अमित भाऊ यांचे, ज्यांनी आपल्याला खूप लवकरात लवकर आणि टायमिंगमध्ये आम्हाला आणून आमच्या रेल्वे स्टेशनपर्यंत सोडलेलं आहे. त्यामुळे आमचा प्रवास पुढचा एकदम सुरळीत होणार आहे आणि सुविधाचा होणार आहे. त्यामुळे धन्यवाद, मनापासून धन्यवाद अमित भाऊंचे. अमित भाऊंसाठी हिप 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 हिप. जुईनगर स्टेशनला आपण पोहोचलेलो आहे. जोगेश्वरीवाले, कांदिवलीवाले उतरलेले आहेत. आता फक्त कल्याणवाले, डोंबिवली आणि बदलापूरवाले राहिलेले आहेत. तर आम्ही आपला पुढचा प्रवास चालू ठेवू. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहे. अमोघ आहे इथे. तर आजचा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. तुमची रजा द्या. धन्यवाद.